तर आता सगळ्यात पहिल्या DIY साठी मी इथे अशा प्रकारचे कार्डबोर्डचे पीसेस घेतलेले आहेत, जेवढे फ्रेम करायचे तेवढे, आणि हे चारी बाजूला असे ठेवायचे, सो ते घेतलेलं आहे पीस कट करून, आणि त्याला परत कॉर्नरला मी अगेन फ्रेमसारखं कटिंग केलेलं आहे. ते झाल्यानंतर मग पुढे मी त्याला क्रेप पेपरने स्टिक करून घेतलेलं आहे, कारण क्रेप पेपरवरती ना असे रिंकल्स असतात, त्यामुळे त्याचा इफेक्ट जो आहे तो वूडसारखा येतो. हे DIY रेंटल फ्रेंडली आहेत, त्याच्यामुळे मी कार्डबोर्डचा यूज केलेला आहे. तुम्ही नॉर्मल ज्या आपल्या फ्रेम्स येतात त्याच्यामध्ये पण ह्या जे प्रिंटआउट आहे ते ठेवू शकता, आणि खूप छान असा इफेक्ट येतो. आता नेक्स्ट DIY साठी इथे हा रिअलचा ज्यूसचा डब्बा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता अशा प्रकारचा, जो तुमच्याकडे कुठला असेल तर. सो त्याला मधोमध कट करून घेतलेला आहे. आता इथे मी वॉलपुट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. पाणी खूप नाही मिक्स करायचं, थोडं थोडं मिक्स करायचं, आणि त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती इथे मी तुम्हाला दाखवेल त्या पद्धतीने ठेवायची. खूप पातळ नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कलर ॲड केलेला आहे. कलर पण थोडा पातळ असतो, त्याच्यामुळे पाणी ॲड करताना थोडं थोडंच करायचे. सो इथे मी असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर करून घेतलेले आहेत त्याचे, आणि मग मी त्या बॉक्समध्ये जे आहेत ते कलर, म्हणजे ती वॉलपुट्टी जी आहे कलर वॉलपुट्टी, तर ती टाकून घेतलेली आहे. सगळे कलर टाकून झाल्यानंतर मी परत एकदा व्हाईट कलर, म्हणजे नॉर्मल जी वॉलपुट्टी आहे ती टाकून घेतलेली आहे, आणि मग ते असं पूर्ण डॅब डॅब करून घ्यायचं आहे आपटून. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा ग्लास ठेवलेला आहे. तुम्ही कुठलाही तुमच्याकडे अवेलेबल असलेलं भांडं ठेवू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात वजन म्हणून या गोट्या ठेवलेल्या आहेत. वाळल्यानंतर ते काढून घेतलेलं आहे, आणि मग ग्लास जो आहे तोही काढून घेतलेला आहे. जर तुम्ही स्टीलचं किंवा असं काही वापरणार असाल याच्यामध्ये, तर त्याला आधी ऑइल लावून घ्यायचं आणि मग ते त्याच्यामध्ये प्लेस करायचं. आता या बॉक्समधून हे काढून घेते, आणि काढून झाल्यानंतर त्याला ज्या साईडच्या एजेस ज्या आहेत शार्प, त्या मी सुरीने थोड्याशा घासून घेतलेल्या आहेत, आणि त्यानंतर सँडपेपर जो असतो तर त्याने मी त्याला घासून घेतलेला आहे, आणि एकदा परत पाण्यातून धुवून स्वच्छ घेतलेला आहे, म्हणजे त्याच्यावरची जी पावडर आहे ती निघून जाते. पुढच्या DIY साठी इथे मी जुन्या पॅनचा यूज केलेला आहे, जो मी टाकून देणार होते, पण म्हटलं आपण काहीतरी यूज करूया. तर इथे मी जी आहे ती डेकोपाज पद्धत जी असते ना, तर त्याचा यूज करते, पण माझ्याकडे ते पेपर नाही आहे. सो मी ही प्रिंटआउट काढून आणलेली आहे, आणि त्याला मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तर त्याचे नंबर्स पण कट केलेले आहेत. सो पुढे तुम्हाला कळेल मी कसं करणार आहे ते. सो इथे मी आधी जेसो लावून घेतलेला आहे पूर्ण पॅनला, आणि पॅनला जेसो लावून झाल्यानंतर मला ना ड्रिल करायचं होतं, ते मी विसरले. तर मग हे वाळलं ना, त्याच्यानंतर मग मी त्याला ड्रिल करून घेतलेलं आहे. याला ॲक्च्युली आधीच ड्रिल करून घेणं अपेक्षित होतं, पण ते राहिलं, आणि याच्यासाठी जे ड्रिल बिट असतं ना ते वेगळं असतं मेटलचं, सो ते यूज केलेलं आहे. त्यानंतर इथे फेविकॉलच्या मदतीने हे जे शीट कट केलेलं आहे तर त्याला मी स्टिक करून घेतलेलं आहे, आणि मग साईडने सेम त्यामध्ये जे कलर्स आहेत ना ते त्यानेच मी कलर अप्लाय, म्हणजे तेच कलर अप्लाय केलेले आहेत साईडला, म्हणजे थोडंसं पिंक, थोडीशी ब्लू, आणि हे नंबर्स हे कट टू कट एकदम कट करून मग ते स्टिक करून घेतलेले आहेत. आता इथे ज्यूटचं कापड घेतलेलं आहे, आणि इथे दाखवते तिथे हॉट ग्लू गनच्या मदतीने पेस्ट करून घेतलेला आहे स्टिक, आणि इथे मध्ये असा हा बो तयार केलेला आहे, त्याला हॉट ग्लू गनने चिटकवलेला आहे. आणि हा बो जो आहे तो इथे या घड्याळाच्या हँडलला स्टिक करून घेतला आहे, आणि नंतर सुतळी जी असते सो त्याने पण मी स्टिक करून घेतलेली आहे तिचा बो बनवून, आणि हे छान घड्याळ तयार झालं आहे. तर आय होप तुम्हाला आजचे हे DIY आवडले असतील, व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.